बघा, मी राहायला भीमनगरला आहे. 80ला आलो. 80ला आल्यानंतर मी गाडी चालवली, ट्रक. त्याच्यानंतर कमवले 10 वर्ष ट्रक चालवली. त्याच्यानंतर ट्रक घेतली. त्याच्यानंतर मी ड्रायव्हिंग करताना समध्या रेती खडी विटा हे समध्या आपले लोक होते ना, त्यांच्याशी मी ड्रायव्हर असताना क्रेडिट बनवून कसं नमस्कार शेठ मी गरीब. त्यांनी मला कधी द्यायचे ते रे पैसे, हे बघा हे आले बघा, कधी द्यायचे रे जा ने माल. समजा गरीबाला तेव्हा माल टाकला असेल. भीमनगर माझ्याच मालावर झालं आणि ह्यांची पुण्य आहे. समजा ठाणे झालं, मला फिरवतोय, माझं भाडं देत नाही. त्यांनी आज कबूल केलं मी देतो समजे तेवढे आजच्या दिवस घेऊन जावं म्हणून 2 लाखाचा चेक केला साहेबांचा. कोणामुळे दिलं ते सांगा. साहेबामुळं. त्याला सांगले मी देवाकडे गेलो रे, बोलले ना तिथं देवाकडे गेलो. देवाकडे गेलो मी, कुणाकडे गेलो नाही. मी तुला दादागिरी मारायला हे नाही गेलो, देवाकडे गेले. देव काय करते का हो, बोललो का नाही बोललो. हे बघा, जीवनामध्ये पहिला नंबर आमदार मी आज बघितलोय. आणि आमदार नाही आहे तुझ्या. हा, आणि तुम्हाला एक सांगतो, हे आगरी लोक आहेत ना, आज मी घरी गेलो, तुम्ही मला छोटं मोठं काम दिले तर करेन. केळकर साहेबांचा नमस्कार. गेल्या अनेक वर्षापासून कमवलेले पैसे जेव्हा एखादा मेहनती व्यक्ती एखाद्या बिल्डराकडे पैसे ते जमा करतो आणि एखादी वस्तू घ्यायची असते, एखादा फ्लॅट घ्यायचा असतो, एखादा गाळा घ्यायचा असतो, काही काठीसाठी तो मेहनत करून 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 ते त्याची सर्व वर्षाची काय जमापुंजी ते तिथं लावतो. आणि लावल्याच्या नंतर ठाण्यामध्ये असे अनगिनत बिल्डर आहेत की ते बिल्डर अशा काही गोरगरीब जे गेल्या अनेक वर्षापासून जमा केलेला पैसा हा घेऊन धोकाधडी करतात. अशा आज बिल्डरकडून आमदार केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ज्येष्ठ नेते आहेत, जुने नेते आहेत, ह्या ठाणे शहराला त्यांनी भरपूर काही कामं केलेली आहेत, सेवा केलेली आहेत. असे पक्षाच्या पलीकडे जाऊन विविध पक्षांमध्ये सगळ्यांचं सहकार्य असणारे असे जुने ज्येष्ठ नेते यल्लप्पा गायकवाड या साहेबांचे अमाऊंट एक अटकलेली होती. अमाऊंट भव्य अमाऊंट होती. त्या अमाऊंटचे बाकी 2 महिन्यात पुढच्या देण्याचे समोरच्या बिल्डरनी विकासकांनी सांगितलंच आहे की देऊन टाकेल. आणि त्यांचा काही गाळा आहे, त्यांचं घर तिथं घर होतं, गाळा होता, तो गाळाही त्यांना देणार आहे. पण त्यांनी आजच्या रोजी आमदार केळकर साहेबांच्या बोलण्यावरून ही अमाऊंट त्यांना आज दिलेली आहे. त्या काकांना तेवढंच आपल्या यल्लप्पा गायकवाड या काकांना तेवढंच एक थोडंसं साहेबांमुळे मदत मिळाली. पण यांच्याचद्वारे तुम्हाला मी ठाणेकरांना सांगतो की असेच आपल्या बिल्डरांना पैसे देताना जरा विचारपूर्वक करा, कारण नंतर त्यांच्या मागे हाजी करून आपल्याला फिरावं लागतं. अशी वेळ आपल्यावरही देखील येऊ नका. आळी असं जर तुमचं कोणाचं असलं तर शेवटी देवाचं दार उघडच आहे. आमदार संजय केळकरांच्या भरपूर जण बोलतात की मंदिराला त्यांच्या ऑफिसला उमलटा नाहीये, हे सत्यच आहे. हे जिथं जागतं उदाहरण आज दिसलंय. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. एक साहेब असं आहे, दळवी साहेब, आणखीन 2 साहेब आहेत, 2 केळकर साहेबांचं नाव केळकर साहेबांनी तर समजत केले हो. देव हे दळवी साहेब, हे ताई, अजून 2-4 आहेत. त्यांनी समजे लोकांनी मदत केली. मला साहेबाकडे जायला लाज वाटत होती. हे लोक उचलून न्यायचे मला तिथं. मी कांबळे साहेब आणले, मी ऑफिस पडलं, मग ह्यांना जाऊन भेटलो. म्हणलं तुम्ही शुक्रवारी या, मी इथे येतो. पण मी इथं आलो, पण ते आले नाही. फोन बंद केले. ठीक आहे बाबा मी जातो म्हणून मी आपल्या तयारीत होतो. हे ताई आले, हे आले, मला काय झालं काय नाही. पण असं सुरेश आणला इथं बसायला, काय करू. आम्ही आहे ना, बरेच लोक येऊन मला ताकद दिली. तुम्ही थांबा, सुरेश नाही आला तरी आम्ही करून देऊ.
कोण बिल्डर आहे काय समजा आम्ही करून देऊ म्हणल्यावर मग मी इथंच चिटकलो. आणि तसं आज तुम्हाला सांगतो, मी कुणाच्याही बाजूने बोलत नाही. आज ठाण्यात मी एवढ्या नेत्याला बघितलं आहे ना, पण असा नेता नाही बघितला. असा नेता नाही बघितला. तू त्या बनवायचे नेते. आणि आता त्यांच्याच पायदळी राहणार आहे मी. का? विचारवंत आणि आशीर्वाद. आज माझे एवढे पैसे त्यांनी रखड्याला त्यांनी पैसे द्यायला तयारी झाली. मला आनंद आहे. केळकर साहेबाच्या मनापासून माझं त्यांना धन्यवाद आहे.